युद्धक्षेत्रावर अर्जुनाच्या पुढे सारथी होऊन जसा उद्धव उभा होता, तसा महामारीच्या काळात या महाराष्ट्राच्या मागे उद्धवा तू अचल उभा होतास। विरोधाला विरोध म्हणून विरोधी पक्ष जनतेला फक्त पोकळ आश्वासन देत होता, तेव्हा मात्र उद्धवा तू शिवभोजन देऊन गरीब जनतेला मायेने 2 घास भरवत होता। महामारीच्या काळात ज्यांना देश सांभाळायचा होता ते थाळ्या वाजवत राहिले। रविवार को शाम को 5 बजे 5 मिनट तक ताली बजा करके, थाली बजा करके, घंटी बजा करके हम उनके प्रति अपनी कृतज्ञता व्यक्त करें। गंगा माईची शववाहिनी झाली, पण तुम्ही मात्र आमच्या इंद्रायणी, गोदावरी आणि चंद्रभागेची संस्कृती जपली। 24 तास यंत्रणा राबवून जनतेच्या सेवेसाठी कंबर कसली। दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, असं छत्रपतींच्या राज्यात मराठी माणूस अगदी छाती ठोकून म्हणाला। पण आज त्याच काही दिल्लीतल्या लोकांना भुलून काहींनी आपल्याच माणसांशी गद्दारी केली। या महाराष्ट्राने अनेक राजकारणी, नेते पाहिले आणि झेलले, पण संयम, सुसंस्कृत, नैतिकतेचे गुण उद्धवा तुझ्यातच आम्हाला दिसले। प्रक्षोभक भाषण, आक्रमक पक्ष काढून काही लोक बाळासाहेबांची फक्त नक्कल करतात, पण बाळासाहेबांचे, प्रबोधनकारांचे विचार मांडून उद्धवा तू पक्षाचं कुटुंब करू पाहत होतास। काही चलाख राजकारणी सत्ता मिळावी म्हणून रात्रभर कुटील डाव मांडत होते, पण उद्धवा तू महाराष्ट्रासाठी कोरोनाशी अहोरात्र झगडत होता। लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत मुख्यमंत्री ठाकरे टॉप 5 मध्ये। खुर्ची हवी म्हणून रातोरात शपथविधी झालेले आम्ही पाहिले, पण कार्यकाळ संपला म्हणून उद्धव साहेब तुम्ही शांतपणे कसे काय पाय उतार झाले। उद्धवा कोरोना काळात तू राबवलेला धारावी पॅटर्न अख्ख्या जगाला आदर्श ठरला, पण असा आदर्श मुख्यमंत्री आम्हाला 2.5 वर्ष लाभला आणि मराठी माणूस पहिल्यांदा भय मोकळून राहिला। आज एक मराठी माणूस म्हणून, बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक म्हणून मला तमाम मराठी जनतेला, या सह्याद्रीला, माता भगिनींना तुमचा अभिमान आहे की हो, महाराष्ट्रात असा एक मुख्यमंत्री, असा एक नेता, असा आमचा कुटुंब प्रमुख आहे जो सुसंस्कृत, नैतिक, जबाबदार, विनम्र माणूस आहे। तो म्हणजे आमचा उद्धव, आमचे साहेब आणि आमचे भावी मुख्यमंत्री मी उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत। ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन।